बरेच रुग्ण आमच्याकडे येतात, ते असं म्हणतात की मला आता अंधुक दिसतंय आणि डॉक्टरांनी मला दुसरीकडे सांगितलंय की आता मोतीबिंदू आहे. पण मी आणखी एका डॉक्टरांना दाखवलं तर लक्षात आलं की ते म्हणाले की नाही, आता मोतीबिंदू नाहीये तुम्हाला, तर ऑपरेशनची काही गरज नाही. तर अशावेळी बऱ्याचदा कन्फ्युजन लोकांमध्ये निर्माण होतं की मला नेमका मोतीबिंदूचा आजार आहे की नाही. तर याच्याविषयी मी थोडक्यात कशामुळे अशी द्विधा मनस्थिती होऊ शकते याविषयी मी सांगणार आहे. तर असा कुठला पर्टिक्युलर पॉइंट नाही आहे जिथे आपण म्हणतो की आता याला मोतीबिंदू म्हणतो आपण. कारण लक्षात घ्या, जर आपण एखाद्या 20 वर्षाच्या युवकाची जर आपण लेन्स पाहिली आणि एखाद्या 50 वर्षाच्या माणसाची आपण जी नॅचरल लेन्स आहे ती पाहिली, तर 20 वर्षाच्या मुलाची लेन्स ही जास्त ट्रान्सपरंट असते. आणि 40 नंतर आपण ज्याला लेन्समध्ये बदल व्हायला चालू होतात, कारण 40 लागणं हाच मुळा लेन्समधला एक एजिंगचा किंवा वय वाढल्याचा एक पहिला स्टेज असते की ज्याच्यामध्ये लेन्स हळूहळू थोडीशी रिजिड व्हायला लागते आणि त्यामुळे लेन्सची मुवमेंट कमी झाल्यामुळे आपल्याला जवळचा चष्मा लावावा लागतो. तर हीच एक पहिली स्थिती आहे ज्याच्यामध्ये लेन्सची ट्रान्सपरन्सी हळूहळू आता कमी होत चालली. तर ही जी ट्रान्सपरन्सी कमी होत असते तर ती आपल्याला बऱ्याचदा जाणवत सुद्धा नाही, कारण आपल्याला बऱ्यापैकी क्लिअरली सगळ्या गोष्टी दिसत असतात. काही वेळा अशा वेळी चष्मा लागायला लागतो. म्हणजे जी मी सांगितली गोष्ट की मोतीबिंदू होण्याची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे डोळ्याचा नंबर चेंज होत जाणं. कारण आता लक्षात घ्या, आपण लहानपणी आपण म्हणतो लहान वयामध्ये आपला डोळ्याचा नंबर चेंज होत असतो कारण डोळ्याची वाढ होत असते. पण मोठ्या वयात तुमचा नंबर का चेंज होतो? याला एकच कारण असतं की तुमच्या लेन्समधले बदल आता चालू झालेले आहेत. तर डोळ्याचा नंबर चेंज होणं ही मोतीबिंदूची अतिशय सुरुवातीची स्थिती आहे.